MST-CET 2026-27 PCB ग्रुप आणि PCM ग्रुप. तर फर्स्ट अटेम्प्टचे जे पेपर आहे हे 26 तारखेला कंप्लीट होणार. तर विद्यार्थ्यांचे जे रिझल्ट आहे हे कधीपर्यंत लागू शकतात किंवा रिझल्टची जी प्रोसेस आहे ही कशी असणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघू शकता MST-CET 2026साठी तर ज्याही विद्यार्थ्यांनी CETची एक्झाम दिलेली असेल किंवा तुमचे 26 तारखेपर्यंत पेपर चालणार आहे, 26 तारखेनंतर तुमचा रिझल्ट लागणार कधी. तर बघू शकता पहिला प्रश्न असणार आहे की पहिले येणार तुमची ॲन्सर की आणि ॲन्सर की तुमचे पेपर संपल्यानंतर 15 दिवस किंवा 20 दिवसाचा टाईम पिरियड घेऊन तुमची ॲन्सर की येते. साधारणतः आपण जर अंदाज पकडला तर 10 किंवा 15 तारखेच्या मधात म्हणजे मे महिन्यामध्ये तुमची ॲन्सर की येऊ शकते. ॲन्सर की आल्यानंतर तेव्हाच तुमचे सेकंड अटेम्प्टचे पेपरसुद्धा सुरू होऊ शकतात आणि सेकंड अटेम्प्टचे पेपर सुरू असताना तुमची पहिले प्रोव्हिजनल ॲन्सर की येणार आहे आणि प्रोव्हिजनल ॲन्सर की आल्यानंतर तुम्हाला काही वेळ हा प्रोव्हिजनल ॲन्सर की चेक करण्यासाठी आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. तर ऑब्जेक्शनसाठी तुम्हाला परत 8 दिवस देण्यात येणार आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तुमची येणार आहे फायनल ॲन्सर की आणि फायनल ॲन्सर की तुमची जेव्हा येणार त्यानंतर त्या दिवशी किंवा तिथून 2 ते 3 दिवसामध्ये तुमचा फायनल रिझल्ट हा लागणार आहे. तर साधारणतः हा जो तुमचा फायनल रिझल्ट असेल हा तुमचा फायनल रिझल्ट जून महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांनी सेकंड अटेम्प्टसाठी जर फॉर्म भरलेले असेल तर त्यांचीसुद्धा अशाच प्रकारे प्रोसेस चालणार आहे. अगोदर तुम्हाला तुमची जी ॲन्सर की येणार आणि ॲन्सर की आल्यानंतर ऑब्जेक्शन नंतर फायनल ॲन्सर की आणि त्यानंतर रिझल्ट आणि ज्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील तर त्या मार्कशीटवर तुम्ही जेही तुम्हाला एज्युकेशन करायचं आहे जसं की इंजिनिअरिंग असेल किंवा फार्मसी असेल ॲग्रिकल्चर असेल त्यामध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ओन्ली 1 अटेम्प्ट अप्लाय केलेला असेल किंवा दिलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांना फक्त पहिल्या अटेम्प्टमध्ये जेवढे मार्क्स मिळतील त्या अटेम्प्टवरच विद्यार्थ्यांची ॲडमिशन होणार आहे. तर अशा प्रकारे ही तुमची प्रोसेस चालणार आहे. तर संपूर्ण ज्या अपडेट असेल तुमच्या रिझल्टबद्दल या आपल्या चॅनलवर वेळोवेळी तुम्हाला देण्यात येणार. तरी विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा आणि जेही तुमचे डॉक्युमेंट्स असेल विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा. MST-CET 2026-27 ज्याही विद्यार्थ्यांनी दिलेली असेल डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा याच्यासाठी की तुम्हाला वेळेवर कोणताही त्रास होणार नाही. OBC VJND कास्ट असेल तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागते, नॉन क्रिमिलियर रेडी करा. कास्ट व्हॅलिडिटी काढून ठेवा. कास्टवाल्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे जेही डॉक्युमेंट्स आहे रेडी करून ठेवा आणि CETचा जोही रिझल्ट असेल ॲन्सर की असेल किंवा फायनल ॲन्सर की असेल याबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.